महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मनाला चटका लावणारी एक्झिट झाली. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या जाण्यामुळं हळहळ व्यक्त होते. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये आजचा दिवस काळा दिवस मानला जाईल. परंतु महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या चटका लावणाऱ्या एक्झिट यापूर्वीही झाल्यात. कोणकोणत्या नेत्यांच्या एक्झिटमुळं, त्यांच्या निधनामुळं महाराष्ट्र हादरला होता आणि प्रचंड दुःख महाराष्ट्रातील जनतेला झालं होतं. आणि त्यांच्या जाण्यामुळं त्यांची उणीव पुन्हा कधीच भरून निघाली नाही. अशा अचानक निधन झालेल्या नेत्यांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. मंडळी, धडाडीच्या लोकनेत्यांचं अकाली निधन हा महाराष्ट्राला शाप आहे का, इतपत शंका यावी अशा नेत्यांचं अकाली निधन झालंय. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रमोद महाजन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, भाजपचे राष्ट्रीय नेते व लोकनेते गोपीनाथ मुंडे, माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर पाटील, काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव, शिवसेनेचे आनंद दिघे, काँग्रेसचे डॉक्टर श्रीकांत जिचकार या नेत्यांचं अकाली निधन हे झालेलं आहे. या नेत्यांचं निधन हे केवळ निधन नव्हतं, तर संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावून जाणारी त्यांची एक्झिट होती. भावी पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडं महाराष्ट्र पाहत होता, त्या प्रमोद महाजन यांना त्यांचेच बंधू प्रवीण महाजन यांनी 22 एप्रिल 2006 रोजी सकाळी गोळ्या घातल्या. प्रमोद महाजन यांना रुग्णालयात दाखल केलं, परंतु त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि 3 मे रोजी ते आपल्याला सोडून गेले. महाजनांपाठोपाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मृत्यू देखील असाच चटका लावून गेला. सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्रिपदापर्यंत त्यांची वाटचाल अभिमानास्पद होती. विलासरावांना यकृताचा आजार होता. ध्यानीमनी नसताना 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचं निधन झालं. विलासराव आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होती. मित्र अचानक सोडून गेल्याचं दुःख मुंडे यांनी अनेकदा बोलून दाखवलं होतं. आणि पुढे तेच गोपीनाथ मुंडे केंद्रात ग्रामविकास खात्याचे मंत्री झाल्यानंतर दिल्लीमध्ये कार अपघातामध्ये मृत्युमुखी पडले. 3 जून 2014ची ती सकाळ देखील आजच्या सारखीच होती. आजची सकाळ अजितदादांच्या अपघाती निधनाच्या बातमीनं उजाडली आणि 3 जून 2014ची ती सकाळ गोपीनाथ मुंडेंच्या बातमीनं उजाडली होती. लोकनेता अचानक गेल्यानंतर समाज कसा सैरभैर होतो, ते आज अजितदादांच्या जाण्यानंतर पुन्हा एकदा आपण अनुभवतोय. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आबा यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्र हळहळला होता. कर्करोगामुळे आबांचं 16 फेब्रुवारी 2015 रोजी दुःखद निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्रात आबांचा चाहता वर्ग होता. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रभर शोक व्यक्त करण्यात आला. कोरोना काळ आपण सर्वांनी बघितला, अनुभवला. अनेक आपले प्रियजन यामध्ये गेले. त्यामध्ये काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव हे नाव देखील होतं. राष्ट्रीय स्तरावर राहुल गांधी यांच्या सोबत राजीव सातव काम करीत होते. कोरोनामुळे अगदी तरुण वयाच्या 46व्या वर्षी राजीव सातव यांचं निधन झालं. यापूर्वी देखील महाराष्ट्रानं अशा अकाली निधनाच्या घटना पाहिल्या. त्यामध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे नेते व बाळासाहेब ठाकरेंचे कडवे शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख होती आनंद दिघे यांच्या अकाली निधनाचा देखील यामध्ये उल्लेख करावा लागेल. 26 ऑगस्ट 2001 रोजी आनंद दिघे यांचा किरकोळ अपघातामध्ये मृत्यू झाला. आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांचे गुरु होते. तळागाळातील माणसांचा ठाणे जिल्ह्यातील ते आवाज होते. त्यांच्याबरोबरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उच्च विद्याविभूषित म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचंही कार अपघातामध्ये निधन झालं होतं. 2 जून 2004 रोजी शेतातून घरी येताना नागपूरमध्ये डॉक्टर जिचकार यांच्या कारला धडक बसली आणि त्यात त्यांचं निधन झालं होतं. महाराष्ट्रानं आजवर अशा अनेक लोकनेत्यांच्या अकाली चटका लावणाऱ्या निधनाचं दुःख झेललंय. विनायक मेटेंचं सुद्धा असंच अपघाती निधन झालेलं आहे. आणखी किती असे लोकनेते काळ आपल्यापासून हिरावून नेणार म्हणून सामान्य लोक प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्यानं धडाकेबाज आणि उमद्या नेत्यांच्या चटका लावणारा एक्झिट हा महाराष्ट्राला शाप तर नाही ना, असं मनाला वाटून जातं. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा.